नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. राज्यसेवा परीक्षा 2025 साठी आपण इथं प्रिपरेशन करत आहोत केसागर पब्लिकेशन तर्फे. तर इथं आपण आर्ट अँड कल्चरची जी लेक्चर सिरीज आहे आपली, ती आर्ट अँड कल्चरची लेक्चर सिरीज कंटिन्यू करतोय. याच्यामध्ये आपले 5 ते 6 सेशन झालेले आहेत. हे आपलं 7वं सेशन आहे. आर्ट अँड कल्चरसाठी आपण इथं आपल्या ज्या बुक्सची लिस्ट आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला स्पेशली जो महाराष्ट्राचा रेफरन्स येतो आपला, तर महाराष्ट्राच्या रेफरन्ससाठी इथं आपण शेनोलीकर सरांचं एक बुक बघितलं होतं. बेस्ट बुक आहे. जसं की मी तुम्हाला प्रत्येक सेशन मध्ये सांगितले की पॅटर्न जरी युपीएससीचा असला तरी आपली परीक्षा महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनची आहे. सो तुम्हाला इथं महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासावरती क्वेश्चन विचारले जाणार. ठीक आहे. पुस्तक तुम्हाला ऑनलाईन मिळून जाईल. आपल्या वेबसाईटवरती मिळतील. अमेझॉन, फ्लिपकार्ट वरती पण पुस्तकं अवेलेबल आहेत. सोबतच तुम्ही केसागर बुक हाऊसला जाऊन पण पुस्तकं घेऊ शकता. ठीक आहे. ओके, चला तर कुठपर्यंत आलो होतो आपण. आपण इथं पोस्ट मौर्यन पिरियड कंप्लीट केलेला आहे. त्याच्यानंतर एकच मिनिट थांबा. गुप्ता आर्ट अँड कल्चर आपण बघत होतो. याच्यामध्ये आपण फ्रेस्को टेक्निक बघितलेली आहेत आणि जे केव्ज आहेत त्याच्याबद्दल सगळी माहिती आपण बघितलेली आहे. नेक्स्ट पार्ट आपला येतो स्तूप. हाही आपण कंप्लीट केलेला आहे. प्रमुख इन्स्क्रिप्शन एडिक्ट्स वगैरे जे आहेत तेही आपण कंप्लीट केलेले आहेत. प्रयाग प्रशस्ती. ओके, प्रयाग प्रशस्तीचा भाग आपण कंप्लीट केलेला होता. नेक्स्ट पार्ट आपला आहे अशोकाचे जे पिलर्स आहेत ना, तर ते अशोकाचे सगळे पिलर्स तुम्हाला प्रिलिमला एखादा सिंपल क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की कोणत्या लिपीमधले आहे. ठीक आहे. लिपी आणि भाषा या दोन्हीमध्ये कन्फ्युज होऊ नका. लिपी आहे ब्राह्मी आणि जर भाषा विचारली तर भाषा आहे प्राकृत. ठीक आहे. ओके, मायनर डिफरन्स असतात पण हे आपल्याला प्रिलिम्स मध्ये कन्फ्युज करतात. क्लिअर. त्याच्यानंतर तुम्हाला दुसरा जो एक अशोकाचा पिलर मिळतो ना, तर त्याच्यावरती तुम्हाला जी अशोकाची पत्नी आहे कौरवाकी, तिचं नाव काय आहे कौरवाकी. ठीक आहे. तर या कौरवाकीच्या परोपकारी कार्याचा जो गौरव आहे तो त्याच्यावरती लिहून ठेवलेला दिसून येतो. समुद्रगुप्तावरती आपल्याला प्रिलिमला भरपूर क्वेश्चन विचारलेले आहेत आणि जो थर्ड पिलर आहे आपला, तिथं समुद्रगुप्ताचे शिलालेख मिळतात. तर इथं मात्र एक डिफरन्स फक्त आहे तुमचा, तो कोणता? समुद्रगुप्ताचे जे पिलर्स आहेत ना, ते तुम्हाला संस्कृत भाषेमध्ये दिसतात. ठीक आहे. म्हणजे इथं लँग्वेज बदलली, लिपी मात्र तीच आहे. कोणती लिपी आहे? ब्राह्मी लिपी. ठीक आहे. मग याच्यामध्ये जर आपण बघितलं तर समुद्रगुप्ताचे जे पिलर्स आहेत ना, तिथं फॉर एक्झाम्पल हा पिलर आहे. ठीक आहे. तर याच्यावरती काय उल्लेख आहे? याच्यावरती समुद्रगुप्ताचे जे विजय आहेत त्याचा उल्लेख आहे आणि गुप्ताच्या ज्या सीमा होत्या, म्हणजे त्याच्या पिरियडमध्ये जे राज्य होतं ना त्याचं, तर त्याच्या ज्या सीमा होत्या, बाउंड्रीज होत्या, त्याचा उल्लेख या पिलरवरती आपल्याला दिसून येतो. ओके, क्लिअर. आणि जहांगीराचे जे शिलालेख होते ते फारसी भाषेमध्ये होते. म्हणजे या सगळ्यांवरनं तुम्हाला काय कळतं? याच्यावरून आपण सांगू शकतो की सम्राट अशोकांनी जे बनवलेले पिलर होते ते प्राकृत भाषेमध्ये होते. ठीक आहे. समुद्रगुप्ताचे जे पिलर होते ते संस्कृत भाषेमध्ये होते आणि जहांगीराचे जे पिलर होते ते फारसी भाषेमध्ये होते. ओके. जेव्हा आपण एखादा पार्ट कंप्लीट करतो तेव्हा त्याचा जो सारांश असतो ना, तो सारांश काय निघतो ते आपल्याला इथे सांगता आला पाहिजे. आन्सर रायटिंग मध्ये तर आपण हे सांगू शकतो, पण हे मेन पॉइंट्स तुमचे जे फॅक्च्युअल डाटा आपण म्हणतो हा तुम्हाला प्रिलिमला विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा. नेक्स्ट आपण इथे बघतोय टेम्पल आर्किटेक्चर. इथं आपलं गुप्ता पिरियडचा जो भाग आहे तो कंप्लीट होतो. विद्यार्थी जास्त फोकस करतात टेम्पल आर्किटेक्चर वरती. कशामुळे होतं असं तेही मी सांगते. टेम्पल आर्किटेक्चर वरती क्वेश्चन तर येतात, पण हे ज्या इमेजेस वगैरे आहेत ना, या इमेजेस बघून आपण डायरेक्ट पूर्वीचा जो सगळा पार्ट आहे तो आपण स्किप करतो आणि डायरेक्ट आपण आर्ट अँड कल्चर मध्ये टेम्पल आर्किटेक्चरच फक्त अभ्यासतो. तर असं करू नका. आतापर्यंत जेवढे आपण 5 ते 7 सेशन दिलेले आहेत तिथून पण तुम्हाला राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 रिटर्न पॅटर्न मध्ये क्वेश्चन दिसणारच आहेत. ठीक आहे. ओके, चला. तर काय आहे टेम्पल आर्किटेक्चर? टेम्पल आर्किटेक्चर म्हणजे सिंपल आहे, साध्या सोप्या भाषेमध्ये समजून घ्या. आपण आता भले तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठेही राहत असाल, प्राचीन मंदिरं जी दिसतात ना, म्हणजे हेमाडपंथी वगैरे आपण म्हणतो, तर आपल्या महाराष्ट्रामधली जी मंदिर शैली आहे ती तुम्हाला वेगळी दिसते. बरोबर. तुम्ही कुठं वेकेशनला गेला असाल, ट्रिपला गेला असाल, फॉर एक्झाम्पल आपण असं कन्सिडर करूया की तुम्ही डाऊन साऊथ साईडला गेला. ठीक आहे.
डाऊन साऊथला जेव्हा तुम्ही जाता ना, तर तिथं तामिळनाडूमध्ये फॉर एक्झाम्पल आपण इमॅजिन करतो की आपण तामिळनाडूमध्ये फिरतोय, तर तिथली मंदिरं आणि आपल्या महाराष्ट्रातली मंदिरं याच्यामध्ये काही सिमिलॅरिटीज आहेत का? जास्त नाहीत, बरोबर. म्हणजे तिथली जी मंदिर शैली होती ती वेगळी होती, आपल्या महाराष्ट्रातली वेगळी आहे. तर आपल्याला मंदिर आर्किटेक्चर किंवा टेम्पल आर्किटेक्चर मध्ये काय शिकायचंय, तर ही जी वेगवेगळी मंदिर शैली होती ना, तर त्याचा आपल्याला इथं अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला, तर मंदिर स्थापत्य किंवा हे जे टेम्पल आर्किटेक्चर आहे हे कोणत्या काळामध्ये उदयाला आलं? सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे गुप्त काळामध्ये उदयाला आलं. ठीक आहे, ओके, गुप्त काळामध्ये उदयाला आलं. मंदिर स्थापत्य जे गुप्त काळामध्ये उदयाला आलं होतं, तिथं मेन पॉइंट काय आहे? गाभारा कसा होता? चौकोनी होता. खांबाच्या पोर्टिकोच्या विकासासह मंदिर स्थापत्य अशा प्रकारे गुप्त एज मध्ये उदयाला आलेलं होतं. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल की मॅडम मग आता जरी आपण बघितलं बऱ्याच टेम्पलचा जो गाभारा आहे, एकच मिनिट थांबा. हा, आता इथं बघा पोर्टिकोचा मिनिंग जर तुम्हाला लक्षात नसेल तर पोर्टिको म्हणजे काय माहिती का? खांब असतात ना, खांब खांब तर त्या खंबेदार छत जे असतं ना, जे प्रवेशद्वार टाईप, त्याला म्हणतात पोर्टिको. ठीक आहे. तर या पोर्टिकोच्या विकासासह कसा गाभारा होता? चौकोनी होता. आणि जर तुम्ही सुरुवातीचा काळ बघितला तर सुरुवातीच्या काळामध्ये जे छप्पर होतं ते कसं होतं? सपाट होतं, बरोबर. अखंड मंदिरापासून शिल्पकलेकडे हळूहळू वाटचाल होत गेली. म्हणजे इथं पॉइंट काय नोट करायचा आहे आपल्याला, की सुरुवातीच्या काळामध्ये शिखर नव्हतं. ठीक आहे, ओके. सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे हा, नोट करून घ्या, की सुरुवातीच्या काळामध्ये शिखर नव्हतं. जो वरचा भाग होता हा असा सपाटच होता. मग नंतर काय केलं? नंतर हळूहळू ह्या शिल्पकलेमध्ये विकास होत गेला आणि फायनली शिखरापर्यंत पोहोचले. ठीक आहे. म्हणून आपण काय म्हणू शकतो? हा एक विकास आहे, ही एक प्रगती आहे. या छपरापासून मंदिरापर्यंत हा जो मधला टाइम पिरियड आहे ना, जी प्रगती आहे ना, ही प्रगती 5 टप्प्यामध्ये विभागली गेली आहे. ओके. आणि हे 5 टप्पे आपल्याला पुढे जाऊन अभ्यासायचे आहेत. तर आय होप इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. जर समजलं नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमचे जे डाऊट आहेत ते मला विचारू शकता. पहिला टप्पा कोणता आहे बघून घ्या. पहिला टप्पा आहे इथं या काळामध्ये, म्हणजे आपण स्पेशली गुप्ता काळ बघतोय, तर या काळामध्ये विकसित झालेली जी मंदिरं होती त्याची वैशिष्ट्ये काय होती बघा. आत्ताच आपण मुख्य वैशिष्ट्य बघितलं की मंदिराचं जे छप्पर होतं कसं होतं? सपाट होतं, बरोबर. मंदिरं कोणत्या आकाराची होती? चौकोनी आकाराची होती. पोर्टिको उतळ खांबावर विकसित केले गेले. पोर्टिको म्हणजे काय? मी आत्ताच तुम्हाला एक्सप्लेन केलं, बरोबर. आणि जी संपूर्ण वास्तू होती, म्हणजे जे मंदिर होतं ते लो प्लॅटफॉर्मवरती बांधलेलं होतं. ठीक आहे. तर हे जे कीवर्ड्स असतात ना, हे कीवर्ड्स तुम्हाला आन्सर रायटिंग मध्ये हायलाइट करायचे असतात. आणि आन्सर रायटिंग मध्ये कोणते पॉइंट्स बुलेट पॉइंट्स मध्ये लिहायचे, कोणता कंटेंट पॅराग्राफ मध्ये लिहायचं, हे सगळं आपल्याला शिकावं लागतं. पण त्याच्या आधी कंटेंट तरी आपल्याकडे तयार असलं पाहिजे. तर पहिल्या टप्प्यामध्ये मंदिराची वैशिष्ट्ये आपण बघतोय. आता हे 5 टप्पे कोणत्या बेसिसवरती आहेत मी पुन्हा एकदा रिकॉल करते तुम्हाला, की 5 टप्पे जो विकास होत गेला सपाट छपरापासून शिखरापर्यंत, त्याच्या मधला जो काळ आहे ते 5 टप्पे आहेत. त्याच्यामधला पहिला टप्पा मी इथं तुम्हाला सांगितला. मग तुम्ही म्हणाल की मॅडम याचा आम्हाला एक्झाम्पल पण द्या. तर पहिल्या टप्प्यामध्ये तुम्हाला जे मंदिरं बनवली गेली त्याचं एक्झाम्पल आहे सांची, मध्य प्रदेशमध्ये, मंदिर क्रमांक 17. ठीक आहे, ओके. इथं आपण पुढे काही इमेजेस घेतलेले आहेत, मी तुम्हाला इमेजेस दाखवते. पहिला टप्पा लक्षात घ्या. त्याच्यानंतर इथं जर आपण बघितलं तर इथं तुम्हाला या टप्प्यामध्ये सेकंड जो टप्पा होता, तर पहिल्या टप्प्यातली बहुतांश वैशिष्ट्ये इथं पण कायम राहिली होती, बरोबर. पण इथं जो प्लॅटफॉर्म होता ना, लो प्लॅटफॉर्म नव्हता. इथं थोडासा प्लॅटफॉर्म मध्ये त्यांनी काय केलं? व्हेरिएशन टाकलेलं आपल्याला दिसून येतं. इथं आपल्याला दुमजली मंदिरं दिसतात दुसऱ्या टप्प्यामध्ये. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथं काय झालं माहिती का? सभोवतालच्या कवर्ड अँब्युलेटरी पॅसेज ऐवजी इथं तुम्हाला गर्भगृह किंवा प्रदक्षिणा मार्ग म्हणून या मार्गाचा वापर केलेला दिसून येतो. म्हणजे दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे? दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला प्रदक्षिणा मार्ग ऍड झालेला लक्षात ठेवायचा आहे. मंदिरं तुम्हाला इथं दुमजली मिळत आहेत. आणि जो प्लॅटफॉर्म होता, लो प्लॅटफॉर्म, जो पहिल्या टप्प्यामध्ये दिसत होता तो या टप्प्यामध्ये तुम्हाला दिसून येत नाही. ठीक आहे. बघा, तर इथं आपण हे सांचीच्या मंदिराची इमेज दाखवायची राहिली होती, ती आपण बघूया. तर इथं जसं आपण एक्सप्लेनेशन दिलं होतं, या मंदिराला कळस नाहीये. ठीक आहे. पहिल्या टप्प्यामध्ये मंदिराला कळस नव्हते, हे आपण इथं बघितलेलं होतं. आय होप तुम्हाला समजलेलं असेल.
मंदिरं कसल्या आकाराची होती बघा, हा जो आकार तुम्हाला दिसतोय ना, तर ही मंदिरं चौकोनी आकाराची होती. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर आपण उथळ खांब, पोर्टिको उथळ खांबावरती होती, हे आपण इथं बघितलेलं आहे. आणि संपूर्ण वस्तू लो प्लॅटफॉर्म, हा जो प्लॅटफॉर्म आहे कसा आहे, लो प्लॅटफॉर्म आहे. ठीक आहे, ओके. सेकंड जो आहे, सेकंड मध्ये आपण प्रदक्षिणा मार्ग, इथं तुम्हाला दिसतोय हा जो साईडचा मार्ग किंवा इथला इथला म्हणू शकतो आपण, हा पाठीमागून असा मार्ग जातो, हा प्रदक्षिणा मार्ग. हे मंदिर आहे उथरा येथील पार्वती मंदिर. ठीक आहे, ओके, क्लिअर. इथं प्लॅटफॉर्म बघा, पाठीमाग जे आपण बघितले ना इमेज, एक सपाट प्लॅटफॉर्म होता, इथं थोडस उंच प्लॅटफॉर्म झाला, लक्षात आलं. म्हणून तुम्हाला इमेजेस दाखवणं गरजेचं असतं. जी थर्ड स्टेज आहे ना, तिसरा टप्पा आपण म्हणतो, इथं काय झालं बघा, इथं इथं जर आपण बघितलं, या अवस्थेमध्ये सपाट छताच्या जागी कशाचा उदय झाला, शिखरांचा उदय झाला. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर पहिली आणि दुसरी स्टेज जी होती, तिथं तुम्हाला फक्त सपाट छत दिसतं, शिखर दिसत नाहीत. इथं जर आपण बघितलं तर इतकं पण म्हणजे खूपच सगळ्याच मंदिराला नाही, काही ठिकाणी कमी आणि जवळजवळ चौकोनी म्हणजे वक्ररेखीय होते जे शिखर होते ते. आणि मंदिर निर्मितीची कोणती शैली चालू झाली तिसऱ्या टप्प्यामध्ये, पंचायतन शैली सुरू करण्यात आली. ठीक आहे, मग या पंचायतन पद्धतीच्या मंदिर निर्मितीमध्ये स्पेशालिटी काय होती बघा, स्पेशालिटी ही होती की मुख्य देवतेच्या मंदिराबरोबर 4 उपमंदिरं. आता जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये बघत असाल की काय असतं, हे आहे मुख्य मंदिर. ठीक आहे, आणि ह्या मंदिराच्या कडेकडेने अशी छोटी मोठी मंदिरं असतात, बरोबर. तर ही झाली पंचायतन शैली. म्हणजे जर तुम्ही कुठं बघितलं तर तुम्ही म्हणा, अरे हे पंचायतन शैलीचं मंदिर आहे, बरोबर. म्हणजे काय की जी मुख्य देवता आहे ती सेंटरला असते आणि त्याच्या साईडने काय असतात, पण इथे 4 दिले बरं का, असं 4च स्पेसिफिक मिळतील असं नाही. तर हे 4 मंदिरं जर तुम्हाला मिळत असतील उपमंदिरं, तर त्याला म्हटलं जातं पंचायतन शैली. ठीक आहे, ओके. आणि जे मुख्य मंदिर होतं चौकोनी होतं, त्याच्या समोर एक लांब सभा मंडप होता, ज्याच्यामुळे त्याला कसा आकार मिळाला, आयताकृती मिळाला. ठीक आहे, आयताकृती आकार का मिळाला बघा, हे मुख्य मंदिर आहे. ठीक आहे, ओके. आणि याच्या समोर हा असा सभा मंडप आहे, लक्षात आलं. तर इथं आपल्याला काय लक्षात ठेवायचंय, हा जो सभा मंडप होता की नाही, या सभा मंडपामुळे काय झालं, जो आपण फिक्स आकार म्हणत होतो की नाही याचा चौकोनी आहे, तर याचा चौकोनी आकार नाही राहिला, कसा आकार झाला, आयताकृती आकार मिळाला. क्लिअर. मंडपाच्या दोन्ही बाजूला एकमेकांच्या समोर उपमंदिरं ठेवण्यात आली. क्लिअर. त्याच्यामुळे काय झालं, त्याच्यामुळं ग्राउंड प्लॅनला कुसावर चढवलेलं असं एक स्वरूप प्राप्त झालं. याचे पण एक्झाम्पल मी तुम्हाला देते. देवगड इथलं जे दशावतार मंदिर आहे आणि ऐहोळ इथलं दुर्गा मंदिर आहे, तर ही कशाची एक्झाम्पल आहे, ही जी तिसरा टप्पा आहे ना त्याचे एक्झाम्पल आपल्याला इथं दिसून येतात. ठीक आहे, तर दुर्गा मंदिर बघा, हे दुर्गा मंदिर, ऐहोळचं दुर्गा मंदिर, लक्षात आलं. क्लिअर. तर अशा प्रकारे आपल्याला इथं शिखरांचा उदय झाला. पण हे प्रॉपर शिखर दिसतंय का, बघून घ्या, नाही दिसत आहे. ठीक आहे, हे प्रॉपर शिखर आपल्याला दिसत नाही. ओके, क्लिअर. चला नेक्स्ट आपण पुढे जाऊया. पुढे आहे चौथा टप्पा. चौथ्या टप्प्यामध्ये तुम्हाला मिळतं मुख्य मंदिर आयताकृती झालं, वगळता मंदिरं जवळपास सारखीच राहिली. महाराष्ट्रातलं तेर मंदिर, हे आहे आपल्या महाराष्ट्रातलं तेर मंदिर. ठीक आहे, ओके. आयताकृती बघून घ्या, बाकी काही बदललं नाही. शिखर तरी पण इथं प्रॉपर दिसत नाहीये. हे आहे आपल्या महाराष्ट्रातलं तेर मंदिर. ठीक आहे, ओके, क्लिअर. चौथ्या टप्प्याचं एक्झाम्पल तुम्ही लिहू शकता. पाचवा टप्पा काय होता बघा, इथं उथळ आयताकृती अंदाज असलेली वर्तुळाकार मंदिरं सुरू करण्यात आली. इथं बघा, हे जे मंदिर आहे ना, हे मंदिर आयताकृती वर्तुळाकार म्हणतात याला. ठीक आहे, लक्षात आलं. आणि मागचा टप्पा जो होता म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, त्याच्यामध्ये जे रिमेनिंग आपण म्हणतो ना उरलेली वैशिष्ट्य होती ती कायमच राहिली. राजगीर इथला जो मनियार मठ आहे ना, हे 5व्या टप्प्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे. मनियार मठ म्हणजे हे प्रदक्षिणा पथ आहे असाच होता, बरोबर, अशा प्रकारे. आणि जो प्लॅटफॉर्म होता तो प्लॅटफॉर्म थोडा थोडा हळूहळू पुढे चेंज होत गेला. तर हे आपण 5 टप्पे इथं अभ्यासले. आय होप तुम्हाला समजलं असेल. 5ही टप्पे लक्षात ठेवणं जास्त इम्पॉर्टंट आहे. आता याच्यानंतर आपण येऊया आपल्या मेन पार्ट करत, स्टाईल ऑफ टेम्पल आर्किटेक्चर. याच्यामध्ये नगारा, द्रविडा आणि वेसर शैली या 3 डिफरंट शैली ज्या आहेत, अजून 2 आहेत, तर या इथं आपल्याला व्यवस्थित अभ्यासाव्या लागणार आहेत. ठीक आहे, ओके. चला तर एक एक करून आपण काय करूया, ह्या ज्या टेम्पल स्टाईल आहेत ना, ह्या आपण व्यवस्थित कव्हर करूया. बघा, हिंदू मंदिर जे होतं ना, हिंदू मंदिर, तर त्या हिंदू मंदिराचं जे मूळ स्वरूप होतं, त्या मूळ स्वरूपामध्ये
खालील गोष्टींचा समावेश आहे. तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, हे हायलाइट करूनच लिहायचं असतं. याच्यामध्ये पहिला तुम्ही नंबरिंग करू शकता किंवा तुम्ही डॉट देऊन पण लिहू शकता. तर पहिली गोष्ट आहे गर्भगृह, दुसरा आहे मंडप, तिसरा आहे शिखर, चौथा आहे वाहन. ठीक आहे, 4 गोष्टींचा समावेश आपल्याला दिसून येतो. इमेजेस टाकलेल्या आहेत, तुम्ही टेन्शन घेऊ नका. पुढे आपण इथं इमेजेस वगैरे घेणारच आहोत, बेसिक वगैरे. ठीक आहे, ओके. चला बघा, तर इथं गर्भगृह एक लहान खोली, म्हणजे आता सगळ्यांना आपण गाभारा म्हणतो, म्हणजे रेग्युलर आपल्या भाषेमध्ये गाभारा, ज्याच्यामध्ये मुख्य देवता ठेवली जाते. ठीक आहे, ओके. मंडप म्हणजे काय, जेव्हा आपण मंदिरामध्ये प्रवेश करतो तो प्रवेशद्वार किंवा पोर्टिको किंवा हॉल पण असू शकतो. म्हणजे सामान्यतः मोठ्या संख्येने उपासकांना राहण्यासाठी डिझाईन केलेलं असतं. ठीक आहे. शिखर काय असतं, खडकासारखा एक डोंगर किंवा पिरामिड पासून सुडौल रेखीव असं शिखरावरती पण डिझाईन वगैरे असते, बरोबर, बदलत राहतं. ठीक आहे, ओके. वाहन काय असतं, मुख्य देवतेचे पर्वत किंवा वाहन. गर्भगृहाचे म्हणजे बघा, मी ते इमेज काढते. फॉर एक्झाम्पल आपण असं कन्सिडर करूया की हे गर्भगृह आहे, बरोबर. हे गर्भगृह आहे, हा मंडप आहे समोरचा, हे महादेवाचं मंदिर आहे असं आपण कन्सिडर करू. इथं महादेवाची पिंड आहे आणि बरोबर याच्या समोर ना एक नंदीची मूर्ती ठेवलेली असते, बरोबर. म्हणजे मुख्य देवता जी आहे ना त्या देवतेचं वाहन. जर देवीचं मंदिर असेल तर तिथं सिंह असेल, लक्षात घ्या. ठीक आहे, अशा प्रकारे. तर इथं आपल्याला जे गर्भगृह, मंडप, शिखरा आणि वाहन हे आपल्याला कुठं दिसलेलं आहे, हा, हे आपल्याला हिंदू मंदिर शैली जी आहे ना, हिंदू मंदिर शैलीमध्ये आपल्याला ह्या मुख्य गोष्टींचा समावेश दिसून येतो. ठीक आहे, ओके, क्लिअर. म्हणजे जर तुम्हाला क्वेश्चन जर विचारला एक्झाम मध्ये, तर आपण काय करू शकतो माहिती का, प्रॉपर मंदिर वगैरे काढणं, जसं मी तुम्हाला पाठीमागे दाखवलं, आतापर्यंत आपण जे अभ्यासलं हे मनियार मठ वगैरे, तर याचे आपल्याला काय करायचे असतात, सिंपल इमेज ड्रॉ करायचे असतात. एक्झाम्पल आपण घेऊया, जी दुसऱ्या टप्प्याचं घेऊया, कारण हे थोडंसं डिफिकल्ट आहे, प्रॅक्टिसने होऊन जाईल. आता या टप्प्यामध्ये जो छत होता तो सपाट होता, बरोबर. आता आपण जर मंदिरं बघितली तर प्रॉपर असं शिखर असतो. तर हे तुम्ही अगदी रफ ड्रॉ करू शकता, पण ड्रॉ करताना काय करायचं, एक चौकोन काढायचा आणि या चौकोनामध्येच तुमची जी इमेज आहे ना ती इमेज इथं आली पाहिजे. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला, तर आपण बघतो इथं हिंदू मंदिराची ज्या गोष्टी होत्या, मूळ गोष्टी. तर ठीक आहे, ओके. तर गर्भगृह, मंडप, शिखर आणि वाहन हे जे पॉइंट्स आहेत, हे पॉइंट्स तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. याचा आणखी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन मी देईन आणि युपीएससीला काय क्वेश्चन विचारले ते पण आपण इथं बघणार आहोत. आता इथे जर बघितलं आपण, स्थानिक राज्यकर्त्यांच्या आश्रयाने भारतातील निरनिराळ्या प्रदेशात स्थापत्यकलेच्या विविध शैली विकसित झाल्या. तर तुम्हाला रिझन सांगता आलं पाहिजे की का इथं भारतामध्ये जे वेगवेगळे प्रदेश आहेत तिथं स्थापत्यकलेच्या विविध शैली विकसित झाल्या. कारण का, आपण काय बघितलं, मौर्य काळानंतर एक अखंड भारत राहिला नाही, बरोबर. काय झालं, सम्राट अशोकांच्या मृत्यूनंतर जो आपला अखंड भारत होता तो छोट्या छोट्या शासकांमध्ये विभागला गेला. ठीक आहे, त्याच्यामुळे काय झालं, इथं स्थापत्यकलेच्या विविध शैली ज्या असतात ना त्या आपल्याला विकसित झालेल्या दिसून येतात. ओके, नेक्स्ट बघा. आता या शैली आपल्याला अभ्यासायच्या, जसं मी पाठीमागं नगरा, द्रविड आणि वेसर शैली असं आपण इथं म्हटलं होतं. याच्यामध्ये जर आपण बघितलं नगरा स्कूल ऑफ आर्किटेक्चर, तर नगरा स्कूल ऑफ आर्किटेक्चर मध्ये इथे जर आपण बघितलं तर नगरा स्कूल ऑफ आर्किटेक्चर याच्यामध्ये बघा, तर याच्यामध्ये तुम्हाला शतक लिहावं लागणार आहे. इसवी सनाचं जे 5वं शतक आहे ना, तर इसवी सनाचं जे 5वं शतक आहे ना बघा, याच्यामध्ये जर आपण बघितलं तर इसवी सनाच्या 5व्या शतकापासून भारताच्या उत्तर भागामध्ये मंदिर स्थापत्यकलेची एक वेगळी शैली विकसित झाली, जी नागर शैली किंवा वास्तुकला म्हणून ओळखली जाते. ठीक आहे, ओके. कोणती शैली, नागर शैली किंवा वास्तुकला म्हणून ओळखली जाते. नागर शैली किंवा वास्तुकला म्हणून ओळखली जाते. आता इथं तुम्हाला हायलाइट काय करायचं आहे, उत्तर भाग. ओके, नागर शैली जी होती किंवा नागर स्कूल ऑफ आर्किटेक्चर, इथं जर तुम्ही बघितलं तर देशाच्या पश्चिम, मध्य आणि पूर्व भागामध्ये वेगवेगळ्या उपशाळा ज्या आहेत ना त्या उपशाळा आपल्याला उदयाला आलेल्या दिसून येतात. ठीक आहे,
तर नागर शैलीची काही वैशिष्ट्ये पण तुम्हाला इथं दिसून येत आहेत. काय वैशिष्ट्य आहेत नागर शैलीचे? तर पहिले 2 पॉइंट अगोदर व्यवस्थित लक्षात ठेवा. तर इथं नागर शैलीच्या वैशिष्ट्यामध्ये जर आपण बघितलं तर मंदिरं जी होती, जी पंचायतन शैली मी तुम्हाला सांगितली होती, ती पंचायतन शैली जी होती ती इथं पुढे फॉलो झाली का? तर इथं आपण जर बघितलं तर मंदिरे सामान्यतः इथं पंचायतन शैलीचे अनुसरण करताना दिसतात. ठीक आहे, ज्याच्यामध्ये क्रुसावर चढवलेल्या सहाय्यक मंदिरांचा समावेश होतो. मुख्य देवस्थानच्या संदर्भात ग्राउंड प्लॅन हे जे आपण बघितलं होतं पाठीमागं, तर तशा पद्धतीने इथं आपल्याला काय दिसतं की नागर शैलीचं वैशिष्ट्य काय आहे की नागर शैलीची मंदिरं पंचायतन शैलीचं अनुसरण करतात. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर हा मुद्दा पहिला तुम्ही लक्षात ठेवा. मुख्य मंदिरासमोर सभा मंडप होता का? मुख्य मंदिरासमोर सभा मंडप किंवा मंडप उपस्थित होता. लक्षात ठेवा, मुख्य मंदिरासमोर सभा मंडप किंवा मंडप उपस्थित होता. गर्भगृहाच्या बाहेर गंगा आणि यमुना सॉरी देवतांच्या प्रतिमा, नदी देवता, एकच मिनिट थांबा, बाय मिस्टेक झालं माझ्याकडनं हे. तर इथं ज्या नदी देवता होत्या ना, या नदी देवतेच्या प्रतिमा आता दिसतात का हो? नदी देवतेच्या प्रतिमा आपल्या शैलीमध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये दिसतात? नाही दिसत, बरोबर. सामान्यतः मंदिराच्या आवारामध्ये जर तुम्ही बघितलं तर इथं आपल्याला मंदिराच्या आवारामध्ये टाक्या किंवा जलाशय नव्हते. ठीक आहे, ओके. तर इथं जर आपण बघितलं तर इथं टाक्या किंवा जलाशय नव्हते. मंदिरं जर तुम्ही बघितली, मंदिरं सामान्यतः एका उंचावलेल्या प्लॅटफॉर्मवरती बांधली जात होती. ठीक आहे, मंदिरं सामान्यतः एका उंचावलेल्या प्लॅटफॉर्मवरती बांधली जात होती आणि पोर्टिकोसमध्ये एक स्तंभयुक्त दृष्टिकोन होता. लक्षात ठेवा, इथं जर आपण बघितलं तर पोर्टिकोसमध्ये एक स्तंभयुक्त दृष्टिकोन आपल्याला इथं दिसून येतो. तर ही आहे नागर शैली. याच्यामध्ये बघा एक हिंदू शैली आहे जी उत्तर, पश्चिम आणि पूर्व भारतामध्ये तर इथे जर आपण बघितलं तर हा पोर्टिकोसमध्ये स्तंभयुक्त दृष्टिकोन लक्षात ठेवा आणि जो प्लॅटफॉर्म होता तो उंच प्लॅटफॉर्म होता हे लक्षात ठेवा. आणि हिंदू शैली आहे हेही लक्षात ठेवा. विशेषतः इथं उत्तर, पश्चिम, पूर्व भारत. ठीक आहे, म्हणजे माळवा, राजपुताना, कलिंगच्या जर खूपच डीप मध्ये लिहायचं झालं ना, खूपच डीप मध्ये, तर विशेषतः राजपुताना माळवा, राजपुताना आणि कलिंगाच्या आसपासच्या प्रदेशामध्ये लोकप्रिय होता. ठीक आहे, ओके. नगारा शैली म्हणून वर्गीकृत मंदिरं जी आहेत ना, ती एमपी, यूपी, राजस्थान, गुजरात, ओडिशा, ठीक आहे, या भागामध्ये आपल्याला दिसून येतात. ओके, चला. तर आपण बघत होतो नगरा स्कूल ऑफ आर्किटेक्चर. तर याच्यामध्ये जे मेन पॉइंट्स आहेत ते मी तुम्हाला सांगितलेले आहेत. फक्त एक्स्ट्रा ऍडिशनल पॉइंट मी तुम्हाला काय सांगितले होते बघा, इथं तुम्हाला ही जी मंदिरं आहेत ना, तर ही मंदिरं मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि ओडिसा, ठीक आहे, या भागामध्ये आपल्याला दिसून येतात. आता ही जी मंदिरं होती ना, मंदिरं पंचायतन शैलीचं अनुसरण करतात हे मी तुम्हाला सांगितलं होतं. ओके, पंचायतन शैलीचं अनुसरण करतात. ठीक आहे, क्लिअर. तर हा जो पाठीमागचा मुद्दा आहे हा लक्षात ठेवा. पंचायतन शैली म्हणजे काय? मध्ये एक मंदिर आणि साईडची जी प्रदक्षिणा मार्ग असतो तिथं तुम्हाला अशी 4 मंदिरं दिसून येतात, याला म्हणतात पंचायतन शैली. ही शैली आपल्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा दिसून येते. ठीक आहे, ओके, क्लिअर. बघा, आता मेन मुद्दा आपण येऊया शिखरांकडं. इथं जर तुम्ही बघितलं ना तर शिखरं साधारणपणे 3 प्रकारची होती. ठीक आहे, ओके. याच्यामध्ये पहिला प्रकार आहे लॅटिना किंवा रेखा प्रसाद. पायथ्याशी होते, चौकोनी होतं आणि त्याच्या भिंती ज्या होत्या वरच्या एका बिंदूपर्यंत आतून वगळतात. याच्यामध्ये मी तुम्हाला इमेज दाखवते, एकच मिनिट थांबा. बघा, तर इथं ही इमेज आहे बेसिक जी नगारा स्टाईल होती ना, तर हे तुम्हाला असं दिसून येतं. अगोदर एक्सप्लेनेशन बघू, नंतर आपण इमेज बघू. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड आहे फमसाना. याच्यामध्ये जो पाया होता ना तो पाया विस्तृत होता आणि लॅटिना जो होता ना त्याची उंची कशी होती? लहान होती. क्लिअर. आणि सरळ वरच्या दिशेने ते उतरताना दिसत होतं.
वल्लभी एक आयताकृती पाया होता आणि छप्पर जे होतं ना ते छप्पर एका चेंबरमध्ये असं उठवलं गेलेलं होतं. त्यांना वॅगन वॉल्टेड छप्पर असंही म्हटलं जायचं. ठीक आहे. तर नगारा शैलीमध्ये आपल्याला शिखरं 3 प्रकारची दिसतात. एक आहे लॅटिना किंवा रेखा प्रसाद, सेकंड आहे फमसाना आणि थर्ड आहे इथं वल्लभी. ठीक आहे. ओके, क्लिअर. चल नेक्स्ट मुद्दा आपण बघूया. याच्यामध्ये शिखराचा जो उभा टोक होता ना तो आडव्या बासरीच्या डिस्कमध्ये संपल्यासारखा दिसत होता, ज्याला आपण अमलक असं म्हणू शकतो. अमलक. ठीक आहे, अमलक. आणि त्याच्यावरती कलश नावाचा गोलाकार आकार ठेवला, म्हणजे त्याला पुन्हा नाव दिलं गेलं गोलाकार आकार, त्याला कलश नाव देण्यात आलं. ठीक आहे. ओके, क्लिअर. मंदिराच्या आत जर आपण बघितलं तर या ज्या भिंती होत्या 3 उभ्या विमानांमध्ये किंवा रथांमध्ये विभागल्या गेलेल्या होत्या, म्हणून ही मंदिरं त्रिरथ मंदिरं म्हणून ओळखली जात होती. लक्षात ठेवा बरं का. ही जी नगारा स्कूल ऑफ आर्किटेक्चर मधली आपण जी मंदिरं बघतोय ना यांना त्रिरथ मंदिर म्हणून का ओळखलं जात होतं, तो मुद्दा आपल्या इथे क्लिअर पाहिजे. याच्यामध्ये पुढे जर आपण बघितलं मग आता मला एक गोष्ट सांगा, अयोध्या राम मंदिर जे आहे ना, अयोध्या राम मंदिर ते कोणत्या शैलीमध्ये आहे? आता मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं ना, एमपी यूपी इथली मंदिरं कोणत्या शैलीमध्ये आहेत? म्हणजे सिंपल आहे, हे जे अयोध्येचं मंदिर आहे ना याची शैली पण नगारा शैलीच आहे. कोणती आहे? नगारा शैली. अयोध्या मंदिर एवढं न्यूज मध्ये आहे, तर तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. उत्तर भारत, गुप्त कालखंड, इसवी सन 5वं शतक, हे तुम्हाला सगळं एक्सप्लेनेशन तिथं सांगता आलं पाहिजे. ठीक आहे. ओके, क्लिअर. चला एकच मिनिट थांबा. नेक्स्ट बघा, इथं पंचरथ, सप्तरथ, अगदी नवरात्र मंदिरं सुद्धा इथं अस्तित्वात आली होती, म्हणजे या शैलीमध्ये. उभ्या विमानांचा उपयोग इथं कथात्मक शिल्पे तयार करण्यासाठी वेगवेगळे पॅनल म्हणून केला जात असे. गर्भगृहाच्या सभोवतालचा जो प्रदक्षिणा मार्ग होता तो काय करण्यात आला होता? झाकण्यात आलेला होता. ठीक आहे. प्रदक्षिणा मार्ग कोणत्या टप्प्यापासून सुरू झाला ते पण तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. ओके, क्लिअर. तर आपण इथं असंही सांगू शकतो की इस्लाम पूर्व उत्तर भारत जो होता ना, व्यवस्थित लक्ष द्या माझ्या बोलण्याकडं, इस्लाम पूर्व उत्तर भारत, हा उत्तर भारत इथे जी मंदिरं तुम्हाला दिसत होती ती नगारा वास्तुशैलीमध्ये बांधलेली होती. ठीक आहे. ओके, म्हणजे इथं प्रत्येक हिंदू मंदिरामध्ये जे घटक होते ते घटक आपल्याला लक्षात ठेवायचे. जसं की मी तुम्हाला आता तुम्ही म्हणाल मॅडम विमान म्हणजे काय, अजून एक पॉईंट तुमचा क्लिअर करते. विमान ऑब्लिक शिखर यालाच काय म्हटलं जात होतं? शिखर. ठीक आहे. ओके, तर पर्वताप्रमाणे उंचावणारा जो भाग होता शिखर, बरोबर. आता याच्यामध्ये उत्तर भाग म्हणजे शिखर, विमान म्हणजे दक्षिण भाग, असं पण वर्गीकरण केलं जातं. तर पिरामिड पिरामिड जसा असतो ना तशी त्याची रचना असते. ठीक आहे. आणि शिखरची रचना थोडीशी वक्र असते, म्हणजे खूपच तुम्ही डीप मध्ये गेलात तर तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागेल. अमलका काय आहे? एक दगडाची चकती आहे जिच्यावरती कलश बसवला जातो. ठीक आहे. उत्तरेकडील मंदिरांच्या शिखरामध्ये ही आढळते. लक्षात आलं? क्लिअर. याच्यामध्ये तुम्हाला वाहन पण आहे, जे वाहन ज्याचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला दिलं होतं अगोदर. सामान्यतः मंदिराच्या आवारामध्ये विस्तृत सीमा भिंती किंवा प्रवेशद्वार नव्हते. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. इथे जर आपण बघितलं तर इथे तुम्हाला विस्तृत प्रवेशद्वार किंवा सीमा भिंती दिसून येत नाहीत. क्लिअर. तर तुम्हाला लक्षात आलं. रेखाप्रसाद म्हणजे काय? चौकोनी पाया, टोकदार शीर्ष, आतील बाजूच्या वक्र भिंती. मध्य प्रदेशमध्ये तुम्हाला मरखेडा इथं एक सूर्य मंदिर आहे, त्याचं पण एक्झाम्पल तुम्ही इथं देऊ शकता. किंवा ओडिशाचं जे जगन्नाथ मंदिर आहे ना त्याचं सुद्धा एक्झाम्पल तुम्ही इथं देऊ शकता. नेक्स्ट बघा, इथं बघा. आता इथं मी तुम्हाला पंचरथ याचा उल्लेख केला होता. पंचरथ म्हणजे हे अशा प्रकारचं जर तुम्हाला तिथं आर्किटेक्चर दिसत असेल तर याला म्हटलं जात होतं पंचरथ. ठीक आहे. ड्रॉ करावं लागतं हे सगळं एक्झाम मध्ये. हे आहे त्रिरथ. ओके, क्लिअर. पंचरथ, त्रिरथ आणि सप्तरथ. पंचरथ, त्रिरथ आणि सप्तरथ. ओके, क्लिअर. तर हे नंबरिंग जे आहे ना, नंबरिंग लक्षात ठेवा. 1, 2 आणि 3. इथं पण 1, 2 आणि 3. याच्यामध्ये तुम्हाला पंचरथ दिलेला आहे. स्टार्टिंग कुठून होतंय बघा, हा जो कॉर्नर आहे ना इथून आपल्याला स्टार्टिंग करायचं आहे. 1, 2, 3, 4 आणि 5. हे झालं पंचरथ. इथं सप्तरथ. ठीक आहे.
तर अशा प्रकारे इथं जे मी तुम्हाला एक्सप्लेनेशन दिले आहे त्याच्या इमेजेस तुम्हाला इथं बघायला मिळतात. म्हणजे इथं तुम्हाला मंदिराच्या 3 उभ्या ज्या भिंती होत्या विमानांमध्ये किंवा रथांमध्ये विभागल्या होत्या, त्रिरथ मंदिरं म्हटली जात होती. पण त्रिरथ शिवाय इथं तुम्हाला पंचरथ, सप्तरथ, आता इथं नवरात्र आपण दिलेलं नाहीये, नवरात्राची इमेज दिलेली नाहीये, पण जास्तीत जास्त तुम्ही त्रिरथ, पंचरथ हे आणि सप्तरथ हे 3 तरी लक्षात ठेवा, अस्तित्वात आलेली होती. ठीक आहे. आणि हे जे विमानं होते म्हणजे फॉर एक्झाम्पल आपले शिखर होते, याचा उपयोग कथात्मक शिल्प तयार करण्यासाठी केला जात होता. ओके, क्लिअर. चला नेक्स्ट आपण पुढे जाऊया. तर इथं बेसिक आपण बघितलं, बेसिक मध्ये मी जे तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं ते मी तुम्हाला सांगते. इथं आहे आयडॉल. आयडॉल म्हणजे काय, जी आपली मुख्य देवता येते ना, फॉर एक्झाम्पल आपण कन्सिडर करूया की हे आपल्या महादेवाचं मंदिर आहे. ठीक आहे. तर हे आहे गर्भगृह. ओके, या गर्भगृहामध्ये हे महादेवाची पिंड आहे. त्याच्यानंतर इथं तुम्हाला हा जो आकार दिसतोय हा गर्भगृहाचा आकार चौकोनी, बरोबर. हे जे आहे हे आहे आपलं शिखर, शिखर आहे. ठीक आहे. ओके, इथं तुम्हाला मुंदी हा जो भाग दिसतो इथला भाग याला मुंदी म्हटलेला आहे. आणि हे अमलका, जसं मी तुम्हाला आता एक्सप्लेन केलं, हे जे आहेत हे मंडपाज आहेत. लक्षात आलं, क्लिअर. आणि बाकी तुम्हाला प्रदक्षिणा मार्ग वगैरे हे समजतं. तर हे बेसिक आहे नगरा शैलीचं. क्लिअर. चला पुढे जाऊया आपण. बर, एकच मिनिट थांबा. चला नेक्स्ट आपण पुढे जाऊया. तर इथं आपलं नगरा स्कूल ऑफ आर्किटेक्चर संपतं. आय होप तुम्हाला समजलं असेल. नेक्स्ट आहे आपलं नगरा शाळे अंतर्गत 3 उपशाळा. ठीक आहे. आता हे ओडिसा स्कूल वगैरे तुम्ही वेगळं समजू नका. नगरा स्कूलच्या अंतर्गतच या उपशाळा म्हणून उदयाला आलेल्या आहेत. ओडिसा स्कूल. ठीक आहे. पहिला आपण इथं अभ्यासतोय ओडिसा स्कूल. तर ओडिसा स्कूल जे आहे ना, कलिंग साम्राज्याच्या निरनिराळ्या भागामध्ये मंदिर स्थापत्यकलेची ही वेगळी शैली विकसित झाली दिसते. मग हे नगरा स्कूलचीच उपशैली आहे म्हटल्यानंतर नगरा स्कूलचे सुद्धा काही जे वैशिष्ट्य आहेत ते इथं फॉलो होणार की नाही, बरोबर. याच्यामध्ये आपल्याला काय लक्षात ठेवायचंय, पहिला मुद्दा तर आपल्याला लक्षात ठेवायचंय की कलिंग साम्राज्य जे होतं ना, तर या कलिंग साम्राज्याच्या निरनिराळ्या भागामध्ये मंदिर स्थापत्यकलेची ही वेगळी शैली विकसित झालेली होती. वैशिष्ट्य काय होती बघा. वैशिष्ट्य जर तुम्ही बघितलं तर बाहेरच्या भिंती ज्या होत्या त्या गुंतागुंतीच्या कोरीव कामाने भव्य सजवण्यात आल्या होत्या. ठीक आहे. अजून पण जर तुम्ही काही मंदिरं बघितली असतील तर त्याच्या भिंतीवरती खूप छान असं नक्षीदार कोरीव काम केलेलं असतं, पण ते आपल्याला कळत नाही, बरोबर. पण मंदिरातल्या ज्या आतल्या भिंती असतात ना त्या साध्या होत्या. मग याला तुम्ही काय म्हणणार, ओडिशा स्कूलचं जे आर्किटेक्चर आहे ते. ठीक आहे. पोर्च मध्ये खांबांचा वापर नव्हता, लक्षात ठेवा. मग आता खांब नव्हते तर मग छताला आधार कसा असेल, तर इथं लोखंडी गर्डरचा वापर केला जात होता. म्हणजे छत इथं रिमूव्ह केले त्यांनी आणि छताला आधार देण्यासाठी इथं लोखंडी गर्डरचा वापर करण्यात आला. ठीक आहे. ओडिसा शाळेतील शिखर कशाने ओळखले जात होते, रेखा देऊळ या नावाने ओळखले जात होते. आणि जवळजवळ उभे छप्पर होते जे अचानक वेगाने आतल्या दिशेने वळल्यासारखं आपल्याला वाटत होते. आता इथं जो मंडप होता तो जगमोहन या नावाने ओळखला जात होता. म्हणजे कोणत्या स्कूलमध्ये मंडप हा जगमोहन या नावाने ओळखला जात होता, तर हा ओडिशा स्कूल ऑफ आर्किटेक्चर, बरोबर. याच्यामध्ये तर इथं मुख्य मंदिराचा ग्राउंड प्लॅन कसा होता, चौकोनी होता. द्रविड शैली जी होती ना, द्रविड शैलीतील मंदिर स्थापत्यशास्त्राप्रमाणे मंदिरं सीमा भिंतीने वेढलेली होती. मुख्य जी नगरा शैली आहे तिथं मंदिरं सीमा भिंतीनं वेढलेली नव्हती, लक्षात घ्या. पण इथं ओडिसा स्कूल जे आहे नगरा शाळे अंतर्गतच येतं, तिथं मात्र मंदिरं जी होती सीमा भिंतीने वेढलेली होती. ही सिमिलॅरिटी त्यांची दिसते द्रविड शैलीतल्या मंदिराबरोबर. लक्षात आलं. तर तुम्हाला डिफरन्स वरती जास्त क्वेश्चन विचारले जातात, तर डिफरन्स लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट पॉइंट आपण बघूया. नेक्स्ट काय आहे बघा, उदाहरण बघा. इथं उदाहरण आहे कोणार्क येथील सूर्य मंदिर, ब्लॅक पॅगोडा म्हणून ओळखलं जातं. जगन्नाथ पुरी मंदिर आणि भुवनेश्वरचं लिंगराज मंदिर. आय थिंक मी इथे इमेजेस घेते. हे आहे कोणार्कचं सूर्य मंदिर. एक्सप्लेनेशन आपण बघूया. बघा, हे आहे जगमोहन. ठीक आहे.
जगमोहन कशाला म्हटलेला आहे आपण? मंडप, प्रदेशामध्ये मंडप जो होता ना तो जगमोहन या नावाने ओळखला जात होता. हे मुख्य मंदिर आहे, लक्षात घ्या. आणि हा समोरचा मंडप आहे, तुम्ही असं समजू नका की हे शिखर आहे. हे आहे आपलं मुख्य मंदिर, बरोबर. मग याच्यामध्ये रेखा देऊळ कशाला म्हटलेलं आहे? इथं तुम्हाला मी सांगितलंय की जो शिखर होतं ना, हे आहे शिखर, याला म्हटलेलं आहे रेखा देऊळ. हा वरचा कलश, अमलक, हे पाठीमागं आपण बघितलेलं आहे. ठीक आहे, ओके. इथं आहे भूमी आणि अमला आणि हे जगमोहन. लक्षात आलं? क्लिअर? तर हे तुम्हाला इथं अशा प्रकारे सांगता आलं पाहिजे. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आपण इथं बघूया. हे मंदिर जे आहे रिअल मंदिर जे आहे, आणि हे वालं जे आहे आपण याला काय म्हटलेलं आहे? याला म्हटलेलं आहे जगमोहन. ठीक आहे, मंडप जो आहे त्याला म्हटलेला आहे जगमोहन. हे मुख्य मंदिर, हे जगमोहन. कोणार्कच्या सूर्य मंदिराची ही इमेज आहे. त्याच्यानंतर येतं खजुराहो स्कूल. इथं जर आपण बघितलं, भारताच्या मध्य भागामध्ये चंदेला राज्यकर्त्यांनी स्वतःची मंदिर निर्मितीची एक वेगळी शैली विकसित केली. ठीक आहे, कोणत्या राज्यकर्त्यांनी? चंदेला राज्यकर्त्यांनी, लक्षात ठेवा. तर या चंदेला राज्यकर्त्यांनी स्वतःची मंदिर निर्मितीची एक वेगळी शैली विकसित केली, ज्याला खजुराहो स्कूल किंवा चंदेला म्हणून ओळखलं जातं, बरोबर. मंदिराची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, मंदिरामध्ये अंतर्गत आणि बाह्य दोन्ही भिंती कोरीव कामांनी भव्य सजवण्यात आल्या होत्या. ठीक आहे, इथं जर आपण बघितलं, पाठीमागं आपण जे बघितलं की नाही, कोणार्क सूर्य मंदिराचा आपण एक्झाम्पल बघितलं, नगरा स्कूल अंतर्गत ओडिसा स्कूल. इथं भिंती ज्या होत्या ना, त्या भिंती कोरीव कामाने सजवल्या होत्या, पण फक्त बाहेरच्या साईडनं, आतल्या साईडनं नाही. पण जेव्हा तुम्ही खजुराहो स्कूलमध्ये जाताना, तर इथं तुम्हाला भिंती दोन्ही बाजूनी, म्हणजे आतमधून पण आणि बाहेरमधून पण कशा दिसतात? कोरीव कामाने सजवलेल्या दिसतात. ठीक आहे, शिल्प जी होती ना, आता इथं फरक काय झाला बघा. जी शिल्प होती त्यांच्या विषयामध्ये कामुकता होती, बरोबर. म्हणजे वात्सायनाच्या कामसूत्रापासून प्रेरणा घेतलेली शिल्प तुम्हाला इथं खजुराहो स्कूल मधली जी मंदिरं होती त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून येते. ठीक आहे, मंदिरं जी होती ती वालुकाष्मापासून बनवलेली होती. मंदिरामध्ये तुम्हाला गर्भगृह, मंडप आणि अर्धमंडप असे 3 कक्ष दिसून येत होते. काही मंदिरामध्ये अंतराळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गर्भगृहाचं प्रवेशद्वार पण दिसत होतं. मंदिरं सामान्यतः उत्तर किंवा पूर्वाभिमुख होती. कशी होती मंदिरं? उत्तर किंवा पूर्वाभिमुख होती. ठीक आहे, मंदिर निर्मितीची पंचायतन शैली जी आपण बघतोय, टप्पे जेव्हा आपण बघितले ते तिथपासून आपण बघतोय, तर ही पंचायतन पद्धती तुम्हाला खजुराहो स्कूलमध्ये पण दिसून येते. ऑब्व्हियसली दिसून येणार, कारण का? नगरा स्कूल ऑफ आर्किटेक्चर आहे ना, त्याच्यामधलाच हा आपण उपविभाग बघतोय, बरोबर. उपमंदिरामध्ये रेखा प्रसाद शिखरं होती, ज्याच्यामुळं डोंगराचा आभास निर्माण झाला होता. ठीक आहे, ओके. आणि मंदिरं जी होती ना, थोडस उंच व्यासपीठावर बांधली गेलेली होती. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, तर हिंदू आणि जैन धर्माशी संबंधित आपल्याला मंदिरं या खजुराहो स्कूल ऑफ आर्किटेक्चर मध्ये दिसून येतात. याचं एक्झाम्पल पण बघून घ्या. कंदरियाचं जे महादेव मंदिर आहे आणि खजुराहो या ठिकाणचं लक्ष्मण मंदिर. इमेज बघून घ्या. तर हे इथं जे तुम्हाला इमेज दिसत आहे ना, जसं आपण एक्सप्लेनेशन दिलं होतं की शिल्प जी होती ना कामुक होती, म्हणजे वात्सायनाच्या कामसूत्रापासून प्रेरणा. तर हे लक्ष्मण मंदिराची इमेज आहे. आणि ही जी पहिली इमेज आहे ही आहे कंदरिया महादेव मंदिराची इमेज. इथे बघा, हे कोरीव काम किती सुंदर दिसत आहे, बरोबर. तर हे आतल्या साईडने पण आहे आणि बाहेरच्या साईडने पण आहे. ओके, क्लिअर. सोलंकी विद्यालय. आता इथं जर आपण बघितलं, तर याला मारू गुर्जर शैली म्हणून ओळखलं जात होतं. काय म्हणून ओळखलं जात होतं? मारू गुर्जर शैली. ठीक आहे, इथं गुजरात आणि राजस्थानसह भारताच्या वायव्य भागामध्ये सोलंकी राज्यकर्त्यांच्या संरक्षणाखाली ही जी शाळा होती, ही शाळा विकसित झाली होती. आणि याच्यामध्ये जी वैशिष्ट्य होती, काय वैशिष्ट्य होती? इमेज बघा, किती सुंदर इमेज आहे. तर हे आहे सोलंकी विद्यालय, मारू गुर्जर शैली याच्या अंतर्गत बनवलेलं हे मंदिर. आता यांचं वैशिष्ट्य काय वेगळं होतं बघा. इथं इमेज मध्ये इतकं जरी क्लिअर दिसत नसलं तुम्हाला, तरी गर्भगृह जे आहे ना, पहिला मुद्दा की मंदिराच्या भिंतीवरती कोरीव काम नव्हतं, सगळ्यात महत्वाचा पॉइंट. ठीक आहे, गर्भगृह मंडपाशी अंतर्गत दोन्ही प्रकारे जोडलेलं होतं, म्हणजे आतून पण आणि बाहेरून पण. पोर्टिकोस मध्ये तोरण म्हणून ओळखलं जाणारं शोभेचं कमानीदार प्रवेशद्वार होतं. दिसतं का? इथे जास्त दिसत नाही बघा. हे बघा, इथे दिसत आहे, मी थोडस झूम करून दाखवते तुम्हाला. हे बघा,
हे जे तोरण दिसत आहे ना, हे अशा प्रकारे. ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, वैशिष्ट्य काय होतं, स्टेम टँकची उपस्थिती. सॉरी, स्टेप टँक इथे दिसतोय का तुम्हाला? स्टेप टँक म्हणजे पायऱ्या, ह्या पायऱ्या उतरून तुम्ही या कुंडामध्ये उतरता. ठीक आहे, याला स्टेप टँक म्हटलेलं आहे. म्हणजे मंदिराच्या जवळच सूर्यकुंड. ठीक आहे, इंग्लिशमध्ये स्टेप टँक, मराठीमध्ये सूर्यकुंड. तलावाच्या पायऱ्या लाकडी नक्षीकाम असलेल्या लहान मंदिरांनी भरलेल्या आहेत. बघा इथं बघून घ्या, इथं छोटी मंदिरं दिसत आहेत का तुम्हाला? अजून एकदा झूम करून दाखवते मी तुम्हाला. बघा इथं छोटी छोटी मंदिरं दिसत आहेत ही. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर हे अशा प्रकारे लक्षात ठेवता आलं पाहिजे आपल्याला. आणि सोलंकी मंदिरं बनवण्यासाठी विविध प्रकारचं साहित्य. याच्यामध्ये असं नाही की फक्त वालुकाष्मापासून होत होती, वालुकाष्म होतं, काळा बेसॉल्ट होता आणि मऊ संगमरवर पण इथं वापरलेला दिसून येतो. आता तुम्ही काय म्हणणार माहिती का? तुम्ही म्हणणार की मॅडम इथं मंदिराची इमेज जी आहे तिथं तुम्ही रेड कलर मध्ये दाखवली आहे, असं कसं? बघा आपल्याला हे वॉलपेपर वगैरे मिळतात, ते तुम्हाला फक्त इथं मी दाखवलेलं आहे. बाकी रिअल मध्ये जर तुम्ही बघितलं तर इथं वालुकाष्म, काळा बेसल्ट आणि मऊ संगमरवर वापरलेला दिसून येतो. ठीक आहे, इथं जर तुम्ही बघितलं बहुतेक मंदिरं जी आहेत ना पूर्वाभिमुख आहेत. कशी आहेत? पूर्वाभिमुख. ठीक आहे, ओके. म्हणजे दरवर्षी इथं विषुववृत्तादरम्यान सूर्यकिरण थेट कुठं पडतात? मध्यवर्ती मंदिरामध्ये पडतात. ओके, क्लिअर. एक्झाम्पल आहे मोढेरा या ठिकाणचं सूर्य मंदिर, गुजरातमध्ये. इथं टाइम पिरियड नका लक्षात ठेवू, इतकं काही गरजेचं नाहीये. तर हे मोढेरा सूर्य मंदिर. ठीक आहे, ओके, क्लिअर. आणि याच्यामध्ये तुम्हाला दक्षिण भारतातील मंदिर स्थापत्य, भारताच्या उत्तर भागात ज्याप्रमाणे विविध उपशाळा असलेली नागर स्थापत्य शैली उदयाला आली, तशीच तुम्हाला द्वीपकल्पीय भारतात सुद्धा मंदिर स्थापत्य कलेची एक वेगळी शैली उदयाला आलेली दिसते. म्हणजे उत्तर भारतामध्ये जसं तुम्ही नागर शैली बघितली, तसंच तुम्हाला द्वीपकल्पीय म्हणजे जो पेनिन्सुलर इंडिया आहे, खालचा भाग म्हणू शकता तुम्ही, इथं सुद्धा तुम्हाला एक वेगळी शैली उदयाला आलेली दिसून येते. दक्षिण भारतामध्ये मंदिर स्थापत्य कला जी होती ना, ती पल्लव शासक महेंद्र वर्मन याच्या काळात सुरू झाली, लक्षात ठेवा. आणि पल्लव घराण्याच्या काळामध्ये विकसित झालेल्या मंदिरामध्ये वैयक्तिक राज्यकर्त्यांची शैलीगत अभिरुची प्रतिबिंबित होते. म्हणजे वैयक्तिक राज्यकर्ते म्हणजे कसं? बघा एक घराणं आहे, या पल्लव घराण्याची काही टाइमलाईन असेल, बरोबर? पहिला राजा, दुसरा राजा, तिसरा. तर प्रत्येक राज्यकर्त्याची काहीतरी वेगळी अभिरुची तिथं प्रतिबिंबित झालेली दिसते. आणि कालक्रमानुसार त्यांचे 4 टप्प्यामध्ये वर्गीकरण केलं जाऊ शकतं. जसं आपण उत्तर भारतातील बघितलं, तसं आपण इथं दक्षिण भारतातील बघतोय. तर इथं आपण हा जो पार्ट आहे, हा पार्ट आपण इथं कम्प्लीट करूया. आणि पुढचा जो पार्ट आहे दक्षिण भारतातील मंदिर स्थापत्य कला, हे आपण नेक्स्ट पार्ट मध्ये कव्हर करूया.